दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेणे या बातम्या तथ्यहीन आहेत। कुठेतरी आम्ही या ठिकाणी बॅकफूटवर आलो काय किंवा आम्ही नका या ठिकाणी मर्ज होतो काय अशा प्रकारच्या चुकीच्या चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा प्रयत्न 100% जाणीवपूर्वक होत आहे। 100% या बातम्या पेरल्या जातात। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने जनतेमध्ये जाईल। त्यांचं नाव त्यांचं चिन्ह घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढेल। असं आहे ज्यांना आजही पवार साहेबांच्या नावाचं भय वाटतं, ज्यांना आजही पवार साहेब हे त्यांचं पक्ष नाव चिन्ह घेऊन जर लोकांमध्ये गेले तर आपण या ठिकाणी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत होऊ अशी भीती ज्यांना वाटती ते अशा प्रकारची चर्चा करतायत। पण पवार साहेब या वयात सुद्धा आपला नका या ठिकाणी बाणा दाखवत आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही हे नवीन चिन्ह आणि नवीन नाव येणाऱ्या 2-3 दिवसात घेऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये नक्की जाऊ। असं आहे मंगलदासी बांदल हे कुठले नका या ठिकाणी राजकीय पंडित आहेत मला माहिती नाही, पण त्यांच्या बातम्या ह्या निश्चित त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चानुसारच त्या ठिकाणी कुठेतरी मिश्किलपणाच्या असं मला निश्चित वाटतं। ज्यांना शरदचंद्रजी पवार या नावाची ॲलर्जी आहे, ज्यांना शरदचंद्रजी पवार या नावाचा ज्यांनी धसका घेतलाय, मंगलदास बांदल हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संबंधित नाही। अगोदर मंगलदास बांदल यांच्या अगोदर ही बातमी आली, खरं तर बांदलांनी बातम्या ऐकूनच बाईट दिलेला आहे। नेमकं बाईट हे हा जे कोणी दावा करतंय, जे काय हे बातम्या पेरतायत त्या बातम्या साफ चुकीच्या आहेत। आम्ही आमचं नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन म्हणजे या ठिकाणी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावानं घड्याळ मिळावं ही आमची कोर्टाला मागणी आहे, पण ते नाही मिळाल्यास नवीन नाव नवीन चिन्हावर आम्ही निवडणुका लढू हा निर्धार पक्का झालेला आहे। कारण तेच आहे की या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब हे दुसऱ्या पक्षात मर्ज होते म्हणल्यानंतर त्यांच्या बरोबरची जी सैन्य आहे ते इकडे तिकडे पळून जाईल किंवा या ठिकाणी थोडं नका डिस्टर्ब होईल ही त्यामागची भावना आहे। पण या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी आमची बैठक घेतली, मला आपल्याशी संवाद साधायला सांगितलेला आहे। या ठिकाणी कुठल्याही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवार साहेबांचा पक्ष मर्ज होणार नाही। आम्ही आमचं जुनं चिन्ह जुनं नका नाव मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, पण ते जरी नाही मिळालं तरी येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन या ठिकाणी जनतेपर्यंत जाऊ। नाही, राज्यसभेची याच्यामध्ये काही चर्चा झाली नाही। आजची बैठक ही नाही आघाडी म्हणून एकच उमेदवार देणार, वेगळे उमेदवार देणार, काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरेंचं नाव समोर आलेलं आहे राज्यसभेचे। या ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सच्या उमेदवाराच्या संदर्भात आदरणीय पवार साहेबांची वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे। त्या चर्चेचा या ठिकाणी काही संबंध नाही। आज फक्त सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी आपलं काय आर्ग्युमेंट आहे, त्याचबरोबर आपलं नवीन चिन्ह काय असेल त्या संदर्भातील नवीन चिन्हाची चिन्ह आम्हाला दाखवण्यात आली आणि त्यानुसार नाही जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या 2 दिवसात कळेल, त्यामुळे त्या चिन्हाशी आपण त्या चिन्हातलं एक चिन्ह आपल्याला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।